नमस्कार मंडळी, लॉंग वीकेंड आलेला आहे आणि आम्ही परत निघालोय फिरायला. कुठे चाललोय ते तुम्हाला ब्लॉग मधून कळेलच. चला फिरूया. मंडळी, आम्ही चाललोय अलिबागला आणि अर्ध्या रस्त्यात आलोय. आम्ही इकडे थांबलोय नाश्ता करायला. थोड्या वेळात अलिबागला चला. मंडळी, आम्ही पोचलोय अलिबागला. दुपारची वेळ आहे आणि आम्ही थांबलो इकडे हॉटेलमध्ये जेवायला. वेटिंग आहे, पण आम्हाला थांबायला लागेल कारण अजून काय पर्याय नाही. मंडळी, कोणतंही नियोजन नसताना आम्ही पोचलो अलिबागला. विकेंडला इथे खूप गर्दी असते, खूप ट्रॅफिकही मिळते. जेवायलाही थोडा उशीरच झाला. जेवण येताच आम्ही सर्व फस्त करायला लागलो. मंडळी, आम्ही आलो नागाव बीचला आणि इकडे पर्यटकांची तुडुंब गर्दी आहे. आम्ही खूप रूम्स बघितले, पण आम्हाला काही मिळाले नाही, म्हणून आम्ही आलोय नागाव बीचला सूर्यास्त पाहायला. बीचवर फेरफटका मारला, थोडा निवांत वेळ घालवला. मी आणि माझ्या भावाने नेहमीप्रमाणे घोडेस्वारी केली आणि मग स्टे साठी रूम पाहायला लागलो. बीच जवळील सर्व रिसॉर्ट स्टे हाऊसफुल होते, म्हणून तुम्हाला विकेंडला यायचं असेल तर बुकिंग करूनच या, नाहीतर खूप त्रास होतो. सरते शेवटी मोठ्या प्रयत्नाने या ठिकाणी रूम मिळाली. मंडळी, काल रात्री मस्त झोप झाली, अंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आम्ही चाललोय नवीन ठिकाणी भेट द्यायला. तुम्ही पण या माझ्यासोबत. रात्री उशिरा झोपलो, मस्त गप्पा मारल्या. सकाळी सर्व आवरून आजूबाजूला फेरफटका मारला. हिरवागार निसर्ग पाहून मन प्रसन्न. आम्ही राहिलो ते हॉटेल आणि त्याचा हा परिसर. ही जी वेल दिसते तिला मनी प्लांट म्हणतात. जमिनीवर सुद्धा पसरली आहे. पाने आकाराने खूप मोठी असतात. हे पहा, तेज पत्त्याचं झाड. कोकणात आपल्याला विविध मसाल्याच्या पदार्थाची झाडे अंगणात किंवा परसात पाहायला मिळतात. चेकआउट केल्यावर सर्वप्रथम नाश्ता केला. मंडळी, आम्ही थांबलेले इकडे नाश्ता करायला. चांगला नाश्ता भेटला आणि चला आता जाऊया पुढे. मंडळी, आम्ही आलो रेवदंडा बीचवर. सकाळची वेळ आहे आणि लोकांची गर्दी कमी आहे. हळूहळू लोकांची गर्दी वाढेल आणि आता आम्ही चाललोय रेवदंडा किल्ल्यावर. तो बघा, तिकडे आहे किल्ला. नाश्ता झाल्यावर आजचं पहिलं ठिकाण होतं रेवदंडा बीच आणि किल्ला. नागाव बीच प्रमाणे इथे पर्यटकांची जास्त गर्दी नव्हती. बीचवर सर्व दूर सुरूची झाडे निसर्ग सौंदर्यात भर घालत होती. हा बघा रेवदंडा किल्ला. हा एक भुईकोट किल्ला आहे. किल्ला परिसरात अनेक टेंट कॅम्पिंगचे प्रोजेक्ट आहेत. जसं ऑनलाईन कॅम्पिंग छान वाटत असेल, प्रत्यक्षात मात्र ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांनी रामराम ठोकला असेल. किल्ल्याची तटबंदी बऱ्याच ठिकाणी चांगली असली तरी समुद्री वाऱ्याने व पाण्याने तिची झीज झाली आहे. आतमधील इमारतींची पडझड झाली आहे. आत एक बहुमजली मनोरा आहे. समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असे. मनोरा परिसरात अनेक तोफा पाहायला मिळतात. हा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला. मनोऱ्या
धबधब्याच्या आतील भिंतींवर आपल्या काही हौसी पर्यटकांनी त्यांची नावे कोरलीत। हा आपला ऐतिहासिक वारसा असा विद्रूप झालेला पाहवत नाही। हा वारसा आपण नाही जपणार, आपण नाही काळजी घेणार, तर मग कोण घेणार? असं पाहून मन खिन्न होतं। मंडळी, दुपारची वेळ झाली आहे आणि आम्ही आलोय कोरलाई बीचवर। समोर तो डोंगर दिसतोय त्याच्यावर किल्ला आहे। किल्ला पाहून आम्ही निघालो पुढच्या ठिकाणासाठी, कुर्लाई बीच। वाटेत पुन्हा ट्रॅफिक मिळालं, त्यामुळे थोडा उशीरच झाला। सूर्य बऱ्यापैकी वर आला होता, परंतु आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य पाहताना मन ताजेतवाने होत चला होते। मंडळी, किल्ल्यावर चढूया। आम्ही आहोत दीपस्तंभामध्ये। समुद्र किनारी किल्ल्याच्या पायथ्याशी सुंदर असे दीपस्तंभ आहे। दीपस्तंभाचा परिसर सुंदर आहे, मुलांना खेळण्यासाठी गार्डनही आहे। दीपस्तंभावरून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते। समोर पसरलेला अथांग महासागर आणि त्याच्या विरुद्ध बाजूस डोंगरावर दिमाखात उभा असलेला कोरलाई किल्ला, सारे काही मंत्रमुग्ध करणारे। किल्ल्यावर जाणारी वाट बंद होती, त्यामुळे आमचा हिरमोड झाला। दीपस्तंभावरूनच किल्ल्याची भव्यता डोळ्यात सामावून घेतली। रस्ता उतरून खाली आल्यावर कशाला कोरड पडली होती। सर्वांनीच थंडगार लिंबू सरबत पिले, तहान शमली। मंडळी, इथूनच परतीचा प्रवास करणार आहोत। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।